अरे पैसे ठेव. दादा नको. बंधू ऐक. दादा. यापुढे आपल्या घरातली कुठलीच गोष्ट अगदी आमच्यासाठी सुद्धा विकली जाता कामा नये हे लक्षात ठेवा. आणि सतत असं करत राहिलं ना तर आपल्या घरात नजर लागेल. बंधू, आपल्या आईनं काडी जोडून ही वास्तू उभी केलं. तिच्या भावनांचा अनादर होईल असं वागू नकोस. मी सांगून ठेवतोय. नाही दादा. लालिक सांगून काय उपयोग नाही, त्याची तेवढी पोच पण नाही. हा पण बंधू, तू समजूतदार हा म्हणून तुका सांगते. माका पैसा वस्तू याचा कधी मोह नव्हता आणि नसणार आहे. माका फक्त माझं कुटुंब एकत्र आणि आनंदित राहायला हवं, एवढीच माझी इच्छा. दादा. काय हो, काय झालं? दादा काही बोलले का तुम्हाला? असे गप्प का तुम्ही? हे घे. दादाने पैसे परत केले आहेत. दादाने माझे पैसे परत केले. तूच म्हणत होतीस ना कशाक दिलंस पैसा म्हणून. दिले हा पैसे परत. म्हणजे ह्यो हिशोब तर झालो. फक्त तू आज एक काम करायचं. आता काय? आज रात्रभर जागून सगळं हिशोब लिहून काढ. हिशोब? आता कसला हिशोब करायचा आहे? कसलो हिशोब? तू आजवर दादा आणि उमा वहिनीसाठी काय काय केलंस आणि त्यांनी तुझ्यासाठी काय काय केलं याचा सगळा बारीक सारीक हिशोब आठवून लिहून काढ. आणि स्वतःच एक प्रश्न विचार की ह्यो हिशोब तू कधी आणि कसा चुकता करतल असता. आहो आहो कुठे जात आहे? तुझ्यासोबत या खोलीत एकत्र राहताना जीव घुसमटतो माझा. उमा, कसली गडबड चालू आहे? कोणी येणार आहे काय? कोणी येणार नाही हा, पण श्रीनू जाता ना परीक्षेक म्हणून त्याला जरा खाऊ बांधून देते. त्याच्या आवडीचे लाडू, मेथीच्या पुऱ्या, असं काय काय खुसखुशीत करून देते. चांगलाय चांगलाय. त्याला जे काय आवडतं ना ते सगळं त्याच्याबरोबर द्या, म्हणजे परीक्षेत लक्ष लागेल पोराचं. हो तुमचं डबो. मी काय म्हणते, दुपारच्या वेळेस जरा घरी येशाल काय तुम्ही? म्हणजे डबो दिलेलोच हा, पण जरा गरमागरम घरचा काहीतरी खाता येत ना. आणि आज जर इलास ना तर श्रीनू पण भेटता येईल तुमका. उमा, नाराज होऊ नका, पण खास करून जेवणासाठी येता येणार नाही. पण शेनूला भेटायला नक्की येईल. समजा इथं नाही भेट झाली तर तिकडे स्टँडवर जाऊन भेटेल ना, पण नक्की भेटतो. हा बरं, उशीर होईल, येते. होय, सांभाळून जा. ओवी, काय गो झाली की नाही मेथी निवडून?
हो होते. आता ती निवडून झाली ना की धुवून घे आणि चिरून दे माका. मग मी त्याच्या पुऱ्या करते. हो मावशी ते करते मी सगळं, पण तू आधी लाडूची तयारी कर ना, मग निशी आणि मी ते वळून घेतो. काय गो कसे दिली पाहिलं का? 40 रुपये जोडी. 40? अगो काय सोना लागला काय तुझ्या जोडीत? 20 रुपयात दे. अगो सकाळ सकाळ बोनीचो टाइम घेऊची असेल तर घे भाजी, पण डोका खाऊ नकोस. घेता तुझी भाजी. हा पण 36 नाही घेणार हा. 30 देतीस तर दे. हा घे. बरं मी काय म्हणताय, माका अजून ना या भेंडे दे 1 किलो आणि 1 किलो बटाटे दे, 1 किलो कांदे दे आणि टोमॅटो आहेत ना 3-4 असेच फुकट देऊन टाक. अगो टाक ना, अजून 2-4 भेंडी टाक. काय कंजूसगिरी करायची नाही. हा दे लवकर. हा टाक. हा टाक. घाल. आता बटाटे नीट काढा, एकदम असे धबाडे काढून टाकू. आता ते कांदे दे ना, कांदे. हा गो थांब. या बाईक भाजी देऊ नकोस. गावात जर कोणाक समजलं ना या बाईक भाजी देतस म्हणून, तर उद्या तुमका गावात भाजी विकत मिळायची नाही. अख्ख्या गावाने असहकार पुकारलाय यांच्या विरुद्ध. बघ बाई काय ता. गो तू का काय करू ता? हा हिचं काय ऐकू नकोस हा तू. हा दे माका भाजी दे. घे बाय माझी. आधी माझी भाजी माका परत करू. अगं माका गावात रवचा. असं काय करतोस? हा हे बघा माझ्या पोटावर पाय आणू नका. पोटात पाय काय? याचे पैसे देत आहे ना मी. फुकट घेताय काय तुझी भाजी? हा तुझे पैसे माका नको, पण तुझ्या पुढे हात जोडतय. हय भाजी घेऊ की येऊ नको. काय गो तू का नसते उद्योग करू कोणी सांगितलं होते? हा कशा केलास ते? गो तू तुझ्या सख्ख्या भावा बरोबर आणि भाऊजाई बरोबर वागतस ना, त्या मानाने ह्या कायच नाही. तुका तुझ्या वागण्याबद्दल 1 पैशाची खंत नाही. मग तुझी परवा मी किती करू? तू घाबरा आता. अगं कोण समजतस गो तू स्वतः? आणि एक लक्षात ठेव, गावात मीच काय, कोणच तुका काय देऊचं नाही. आणि तुका जर काही घेऊचाच असत ना, तर शेजारच्या गावात जाऊन घे. जा. हा माका ना कोणाची गरज नाही. हा माझ्या घराचा पिकता ना ताज करून खाईन मी. कळलं काय? चल बाजूला. आले मोठी शिकवक माका. आले. शिरा पडली ती काय बायका असत या घरातल्या आळशी कुठल्या. यांका फक्त घरात हुकूम गाजवण्यासाठीच मालकीनीचे हक्क हवे असत. कामा पडली तर करूक नको. बंधू मामा, अरे थांब, काय करतोस तू? काय करतस काय बघतस ना केवढो पसारा आता. अरे फक्त चहा करू घेण्यासाठी इलय रे. अरे बायकांनी काय दुर्दशा करून ठेवली बघ स्वयंपाक घराची. बंधू मामा जाऊ दे. अरे जाऊ दे काय जाऊ दे. याआधी उमावहिनी एकटा या सगळ्या गोष्टी करायच्या. या दोघी मिळून पण का करता येत नाही. आपण बोलून काय होणार आहे का? जाऊ दे, चल मी मदत करतो. ए, आपण तू बाबा तू काय मरत बिरत करू नको. तुका तयारी करूची आहे ना. दापोलीला जातस ना आज तू. हा मग जा तू आवर तुझा. या सगळ्या करते मी. जा श्रीनू, हा. काय तू सगळीकडे शोधून आलो कुठे काय इथे काय करतोय तू? हे बाबा तुझे कपडे पुस्तकं सगळी भरलीस का आणि हॉल तिकीट भरलंस का ते सांग आधी. ते आठवणीने भर बाबा. परीक्षेला जाताना सगळं दादा तुझं करायचे. हो दादा मामा जशी त्याच्या कामाची यादी बनवतो ना, तशीच मी माझ्या वस्तूंची यादी बनवली होती. सगळं घेतलं व्यवस्थित. बर मग ठीक आहे. बरं तुझी बस कितीची आहे मला सांग. आहेत तसे अजून 3-4 तास आहेत. मी माझं सगळं आवरून वेळेत निघेन. हा फक्त त्याआधी उमाईसाठी थोडी लाकडं फोडून देतो. आई बाहेर गेली आहे ना, ती यायच्या आधी हे एक काम करून घेतो. हा अरे श्रीनू नको ते टेन्शन घेऊ नको रे बाबा. ती लाकडं फोडण्याचं काम आम्ही करून ठेवू. तू तुझ्या परीक्षेचा विचार कर. चल तयारी लाग चल. अरे बापरे बंधू हे काय हा केवढा पसारा. आपल्याच बायकांनी केलेला. अरे काय बोलायचंय अण्णा. नाही मी पण मदत करतो थांबा.
करा पण एकाचे 2 करू नका बस हा. बंधू काय असंच बोलते. समजतात कोण स्वतः हा ममा दिलो सगळ्यांका मज हा काय समजतात स्वतः सगळे लाली आत्या मा दिलोय सगळ्यांका हा हो हो शांत व्हा. हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. काय आहे आज ह्यात दुकानातनं काही ना काहीतरी खायला घेऊन आले. बघू काय काय त्या हे सगळं आता तुम्ही डब्यात भरा आणि श्रीनला जाताना द्या. म्हणजे त्याला वाटेल की तुम्हाला त्याची काळजी आहे. घे बाय माझे हा बरा सुचला गो तुका. हो खरा सांगू काय माका पण वाटत होता ते का काहीतरी करून देऊ कोया पण या गावातली लोक ना माका कुठे उभंच नाही राहून देत हा. जिकडे जात आहे ना तिकडे माकाच दोष देत राहतायत हा. हो ते कळलंच मला. दादा काकांनी पंचायत भरून तुमची सगळ्यांसमोर बदनामी केली आहे ना त्यामुळे तुम्हाला कोणी उभं करणारच नाही. पण मला फारसं इथे कोणी ओळखत नाही त्यामुळे मीच घेऊन आले. हा बरा सुचला गो तुका. किती गुणाची हस ग तू चारू. माझ्या श्रीनूची ना लय काळजी आहे तुका. ओ लाली आत्या तुम्ही काय खाताय. श्रीनूसाठी आणलंय मी. हा माहित आहे मका अगो मी नुसती चव बघताय हा. बरा हा चवेक बरा. बरं मी काय म्हणताय ह्या सगळ्या ना तू डब्यामध्ये भर हा आणि श्रीनू निघालो ना की ते डबे मी ते का देतय हा. हो मी हे डब्यात भरते नेऊन तुम्ही द्या. नेते दोन देऊन तरी जा ना मका. जा 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 आता जा. बरा काहीतरी घेऊन दिला ना शेणूसाठी बाप झाला. बाबा पाय पडतो. ऑल द बेस्ट. मामा पोट फाडून या. श्रीनू ए श्रीनू ह्या बघ ह्या ना तुझ्यासाठी वाटेत खाण्याकरता आणि तिकडे गेल्यानंतर खाण्याकरता खाऊ दिलेला. आठवड्यान खा हा. ये बाय माझे लाले खरं की काय. बंधू आपला श्रीनू गेली 3 वर्ष दापोलीला जातोय पण ह्या बाईने कधी त्याला खाऊ बनवून दिल्याचं मला आठवत नाही. आता बरा केलास. कधी वेळ कधी मिळाला तुला. नाहीतर काय. आणि भाऊजी मी काय म्हणतोय स्वयंपाकघरात दिवसभर आपण दोघं होतो ना. हं. पण लाली ताईंनी एवढे पदार्थ केल्यान कधी हा. हो तुमका कशाक पंचायती असतात नेहमी हा. गप बसा ना जरा. ए श्रीनू घे. घे. सॉरी आई. पण मी हे नाही घेणार. जोपर्यंत तुझ्यामुळे दादा मामा आणि उमाईला त्रास होतो तोपर्यंत मी तुझ्या हातचं काही खाणार नाही. फोबाड फोडे ना श्रीनू. मी दिलेला खाऊ नको म्हणतोस हा. मी पण बघताय ना तिकडे कोण खाऊ घालतात. तिकडे गेल्यावर ना भुकेन जीव कासावीस होईत ना तुझा तेव्हा तुझी अक्कल ठिकाणावर येईल. वा लाले वा. तुझ्या मायेला ना तोडच नाहीये. अगं आपला मुलगा परीक्षेला चाललाय आणि तू त्याला चांगलेच आशीर्वाद देतेस. खरंच काय म्हणावं लाली तुला. धन्य आहेस हा तू धन्य आहेस. चला मी येतो. हा शेणू जाताना मांगरात आईच्या फोटो आणि उमावैनिक नमस्कार करून जा. हा नाही तसे ते तुझी वाट बघत बाहेर उभे असतीलच म्हणा. हो कोणाच्या शिव्या शापांवर त्यासारखा दुसरा उतारा नाही. येऊ. सावकाश जा रे हा. छान अभ्यास कर.
ओवी डबो घट्ट बंद करा. निशी तू पण प्रवासात घेऊन जाऊचो. हो हा घे, हे ठेव. झाले लाडू भरून? हो हो. उमाई श्रीनू इलस माका खात्री होती हा तू नक्की येतेलस जायचे एक नमस्कार करू. आमचं पण होतच इला. तू पाया पड ना. उभं ठेव, नीट ठेव. श्रीनू हे घे एवढं आंबोळी आणि चटणी. वाटेत खायचा विसरायचं नाही हा. आणि तुझ्या बाकीच्या मित्रांच्या हिशोबाने ना सुका खाऊ पण दिलेला. तुझ्या आवडीचा लाडू पण केलं. सगळा खायचा, उपाशी राहायचं नाही, समजला ना. श्रीनू काय रे, असा काय झाला? उमाई एवढं सगळं झालं तरी तू तुझा नियम चुकवला नाहीस. बाकीच्या लोकांचे दिखावे सुरूच आहेत, पण तू आजही निस्वार्थीपणे सगळं करतेस. श्रीनू अरे मायेक स्वार्थीपणा माहीत नसता. ही माया तर कधीच आठवची नाही. तू छान पेपर लिह. औक्षवंत. निशी साखर आणतास? हो. यशस्वी हो. परीक्षेत यश मिळवते. उमाई मी जाताना दादा मला भेटून जाईल ना. अरे होय खरा. ते अजून इले नाही आहेत ना, म्हणजे बस स्टँडवर तुझी वाट बघत असतले. जा जा जा. हो येतो मी. श्रीनू ऑल द बेस्ट. मस्त पेपर लिह. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. येतो. सांभाळून जा. काय रे श्रीनू, मी दिलेलो डबो तुका नकोसो झालो हा. आणि आता इकडे इलस भीक मागो हिच्याकडे. आई अगं काय बोलतेस तू. मी इथे दायची आणि उमाईच्या पाया पडायला आलो होतो आणि मला माहित होतं उमाई माझ्यासाठी आठवणीने डबा करणार. मला बाहेर काहीच मिळणार नाही अशी शंका तुला होती, मला नाही. आणि आई काय आहे ना, मंदिरात गेल्यावर प्रसाद मिळतोच. आई मी जेव्हापासून कॉलेजात नाव घातलंय ना, जेव्हापासून मी दापोलीला जायला लागलो तेव्हापासून उमाई न चुकता मला डबा द्यायची. तू माझ्यासाठी काय केल्याचं मला तरी आठवत नाहीये. उमाईच्या प्रेमाची कदर तू कधीच केली नाहीस. तू तरी खय कदर केलीस रे माझी हा. मी दिलेलो यो डब्बो घेऊ दिला नाहीस ना. हो नाही घेतला मी, कारण या डब्यात फक्त पदार्थ आहेत, ते सुद्धा पैसे देऊन आणलेले. आणि या डब्यात उमाईचं प्रेम आहे जे मला नेहमी आवडतं. हे बघ मला आता वाद घालायचे नाहीयेत. मला जायला उशीर होतो. मी निघतो. दादा मामा सुखी राहा बाळा. खूप मोठा हो. सगळी स्वप्न तुझी पूर्ण होतील. शिनू तू निघणार कळलं म्हणून घाईघाईन तुला भेटायला आलो. बरं झालं आपली भेट झाली. चल तुला स्टँडवर सुटतो. नाही नाही दादा मामा, अरे तू आत्ताच आलायस, दमला असशील, तू जाऊन आराम कर. मी जाईन ना, मी जाईन. येऊ. थांब शिनू. हा?
सिनो, आईला दुखावून कधी कोणी सुखी होत नाही. लालीनं प्रेमाने तुझ्यासाठी डबा केला ना, जा घेऊन जा. अरे पण अरे तरणा ताठा पोरगा तू, अभ्यास करता करता कधी संपेल कळणार पण नाही. पण तुझ्या आईला दुखावून गेलास ना, तर तिकडे गेल्यानंतर तुझंच मन तुला खात राहील. सारखा हाच विचार करत राहशील. जा घेऊन. काही गरज नाही हा.